दादांच्या मृत्यूबद्दल वाढलं संशयाचं धुकं. विमानात काहीतरी गडबड झालीये. भुजबळ पटेलांनीही सोडलं अपघातावर मौन. कुठेतरी काहीतरी गडबड झाली. ऐकलं, अजित पवारांच्या मृत्यूला 7 दिवस उलटल्यानंतरही शंकांचं धुकं काही कमी व्हायला तयार नाही. त्यातच आता दादांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनीही दादांच्या मृत्यूबद्दल मौन सोडलंय. विरोधी पक्षांसोबतच पक्षाचे अनेक नेतेही अजित पवारांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत असल्यामुळं भुजबळ आणि पटेलांनीही विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. काही प्राथमिक माहिती आहे, मी व्हिडिओ फुटेज बघितलं. तो विमान खाली उतरत असताना 70-80 फुटाच्या किंवा 100 फूट असेल, जे काही तेवढा मेजरमेंट नाही करता येत, पण जवळ आल्यानंतर एकदम डावीकडे पलटलं आणि कोसळलं. आता ते डावीकडे पलटणं आणि कोसळणं एक पार्ट आहे, पण पलटणं ते तर आम्हाला असं फारच आश्चर्य वाटते की असं कसं होऊ शकते. विमान एक घिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या घिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होतं आहे. चौकशी होईल. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो त्यावेळेला कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. खरं तर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर आधी सोशल मीडियावर आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांचा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. तर राऊतांनी थेट भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल त्यांच्याकडे असल्याचा दावा करत संशय व्यक्त केला होता. आता तर या सगळ्या संशयाच्या धुक्यात सरकारनं CID चौकशीचे आदेश दिलेत. त्यात आता पटेल आणि भुजबळांनी संशय व्यक्त केल्यामुळं सरकार आता तरी उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश देऊन महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनातील संशय दूर करणार का, हेच पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.